मित्र हो, चांगली थंडी पडत असून आंबा कलमे ही फुटायला सुरुवात झालेली आहे आणि काही ठिकाणी मोहरसुद्धा बाहेर पडलेला आहे. आता या आंब्याच्या मोहराचं संरक्षण कसं करायचं, त्यासाठी कोणकोणत्या फवारण्या घ्यायच्या याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच कृषीविषयक नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्र हो, आंबा म्हटलं की आंब्याच्या झाडावरती फुलोरा आल्यानंतर तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. जर तुडतुड्याचा प्रादुर्भाव आपल्याला आढळून आला तर कोणत्या फवारण्या घ्यायच्या, यासाठी दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने काही शिफारसी केलेल्या आहेत. त्यांच्या शिफारसीप्रमाणे आपण आंब्याच्या मोहराचं संरक्षण कसं करायचं, त्यासाठी कोणत्या कीटकनाशकांच्या फवारण्या घ्यायच्या हे बघूयात. पहिली फवारणी, मोहर येण्यापूर्वी झाडावर पोपटी रंगाची पालवी असते, त्यावेळी त्या पालवीचं संरक्षण करणं खूप महत्त्वाचं असतं, कारण ती पालवी जून झाल्यानंतर त्या पालवीतून मोहर बाहेर पडणार असतो. तर त्या पालवीचं संरक्षण करण्यासाठी डेल्टामिथ्रिन 2.8% EC हे 9 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारायचं आहे. दुसरी फवारणी जी आहे ती मोहर फुटण्याच्या पूर्वीची अवस्था असते, म्हणजे बोंगे जे असतात ते फुगलेले असतात, फुटण्याच्या अवस्थेत असतात. यावेळी आपण लॅम्बडासायहॅलोथ्रिन 5% EC हे 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारायचं आहे. दुसऱ्या फवारणीनंतर साधारणतः 15 दिवसांनी, म्हणजेच तिसरी फवारणी ही 15 दिवसांनी इमिडाक्लोप्रिड 17.8% SL हे 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये किंवा बोफ्रोफेजिन हे 25% EC 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारायचं आहे. मित्र, चौथी फवारणी ही 15 दिवसांनी करायची असून त्यासाठी थायमेथॉक्झॅम 25% WDG हे 1 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारायचं आहे. चौथ्या फवारणीनंतर साधारणतः 15 दिवसांनी पाचवी फवारणी घ्यायची आहे आणि या फवारणीसाठी डायमिथोएट 30% EC हे 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून किंवा लॅम्बडासायहॅलोथ्रिन 5% EC हे 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारायचं आहे. तर सहावी जी फवारणी आहे ती, जर तुडतुड्याचा प्रादुर्भाव हा आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जास्त असेल तरच सहावी फवारणी करायची आहे आणि यासाठी आपण पाचव्या फवारणीमध्ये डायमिथोएट किंवा लॅम्बडासायहॅलोथ्रिन वापरलेला आहे, त्याचाच आपण या ठिकाणी फवारणीसाठी वापर करू शकतो. मित्र, मोहर सुरू झाल्यापासून फळधारणेपर्यंत कीटकनाशकांची फवारणी शक्यतो टाळायची आहे. फवारणी आवश्यक असल्यास परागीभवनाच्या कालावधीत फवारणी करणं टाळायचं आहे, जेणेकरून परागीभवन करणाऱ्या ज्या मित्रकिडी असतात त्यांना कोणतीही हानी होणार नाही आणि आपल्या आंबा बागेतील मोहरामध्ये परागीभवन हे योग्य प्रकारे होऊन फ्रूट सेटिंग चांगली होईल आणि उत्पन्न चांगलं मिळेल. तर अशा प्रकारे आपण फवारणीचं जर शेड्यूल केलं आणि वेळेवरती जर फवारण्या केल्या तर आपण आंबा मोहराचं संरक्षण हे चांगल्या प्रकारे करू शकतो. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.